उच्च शिक्षणात एआयचा प्रभावीपणे वापर केला जाईल. त्या दृष्टीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डिजिटल पायाभूत सुविधा, तंत्र शिक्षण आणि नवोपक्रम यावर भर देण्यात आलाय. विकसित भारत संकल्पनेसाठी एआय प्रशिक्षित मनुष्यबळ उपयुक्त ठरेल असं प्रतिपादन नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केलं. कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कोल्हापुरातील सायबर इन्स्टिट्यूटच्या वतीनं नॅकच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांचं व्याख्यान पार पडलं. या व्याख्यानाला सायबरचे अध्यक्ष डॉक्टर R.A. शिंदे, सचिव C.A. ऋषिकेश शिंदे, प्राध्यापिका श्रुती जामसांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. संस्थेचे संचालक डॉक्टर R.K. टेलर यांनी प्रास्ताविक केलं. त्यानंतर नवतंत्रज्ञान आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अभ्यासपूर्ण मतं मांडली. शासनातर्फे उपलब्ध असणाऱ्या ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून विविध विषयांचं ज्ञान आत्मसात करणं सोयीचं झालंय. जागतिक स्तरावर विविध देशांमध्ये शैक्षणिक धोरणाविषयी सातत्यानं नवनवीन प्रयोग पाहायला मिळतात. त्याच धर्तीवर भारतीय नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विविध मतप्रवाह असले तरी येणाऱ्या भविष्यात त्याचे चांगले परिणाम अनुभवायला मिळतील. आधुनिक काळात नवतंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय भविष्यकालीन आव्हानं पेलणं शक्य नाही. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यापुढे सर्वच अभ्यासक्रमात एआयचा वापर केला जाणार आहे. तंत्र शिक्षण अधिक रोजगाराभिमुख करण्यावर भर देत आयटीसह सिव्हिल, मेकॅनिकल या शाखांमध्ये कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं. 3D प्रिंटिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि ई लर्निंगचा वापर वाढवण्याचा सल्लाही डॉक्टर सहस्त्रबुद्धे यांनी दिला. डॉक्टर रजनी कामत यांच्यासह प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.